नेहरू गार्डन शॉपिंग सेंटर पाडण्याच्या नोटीसमुळे व्यापारी आक्रमक, नगरपालिकेच्या विकास मॉडेलवर उपस्थित केले गंभीर प्रश्न। तर स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल नकारात्मक, 15 दिवसात गाळे खाली करण्याचे आदेश। 25-30 वर्षातच इमारत धोकादायक कशी, पालिकेच्या निकृष्ट बांधकामाची चौकशी करण्याची व्यापाऱ्यांची मागणी। बघा सविस्तर न्यूज NMP वर। नमस्कार, जय भारत, जय संविधान। न्यूज NMP मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी। आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून, आणि बातमी आहे ती संगमनेर नगरपालिकेच्या मालकीच्या नेहरू गार्डन शॉपिंग सेंटरमधील गाळेधारकांना पालिकेने अचानक इमारत खाली करण्याची नोटीस बजावल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे। इमारतीचा स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल नकारात्मक म्हणजेच धोकादायक असल्याचे कारण पुढे करत पालिकेने गाळे ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। मात्र या नोटीसमुळे 25 ते 30 वर्षापासून येथे व्यवसाय करणाऱ्या अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून संतप्त व्यापाऱ्यांनी राज्याचे महसूल व पालकमंत्री नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे धाव घेत पालिकेच्या कारभारावर आणि बांधकामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। यातील पहिली बाजू ती अशी की संगमनेर नगरपालिकेने गाळाधारक संतोष मुरलीधर शिंदे, संगणक व्यवसाय, गाळा नंबर 10 व इतर व्यापाऱ्यांना पाठवलेल्या अधिकृत नोटीसमध्ये जावक क्रमांक संगमनेर नगरपालिका गाळे 5/76/1 2026 दिनांक 14/5/2026 प्रमाणे कराराची मुदत संपली। नेहरू गार्डन शॉपिंग सेंटरमधील तळमजल्यावरील गाळे 35 महिन्याच्या मुदतीने भाडेपट्ट्याने देण्यात आले होते। या भोगवाटा कराची मुदत दिनांक 28/2/2025 रोजी संपलेली आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीतील निर्देशानुसार पालिकेच्या बांधकाम विभागाने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ही इमारत स्ट्रक्चरली नॉट सेफ म्हणजेच धोकादायक आढळली आहे। सदर इमारत कोणत्याही कामकाजासाठी वापरणे धोकादायक असून ती दुरुस्त करणे ही तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही असा पालिकेचा दावा आहे। आगामी पावसाळा लक्षात घेता संभाव्य जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी नोटीस मिळाल्यापासून 15 दिवसाच्या आत गाळे रिकामे करून पालिकेच्या ताब्यात द्यावेत, अन्यथा महाराष्ट्र नगर परिषद अधिनियमातील कलम 272 अन्वये गाळे सील करण्याची कारवाई केली जाईल असे नोटीसमध्ये नमूद आहे। तर नोटीसनंतर गाळाधारकांची दुसरी बाजू ती अशी आहे की पालिकेच्या या अचानक आलेल्या नोटिसाविरोधात नेहरू गार्डन शॉपिंग सेंटरमधील व्यापाऱ्यांनी एकत्र येत पालकमंत्री विखे पाटील यांना साकडे घातले आहे। त्यांच्या निवेदनातील मुख्य मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत की हे गाळे व्यापाऱ्यांनी सुमारे 25 वर्षापूर्वी पालिकेकडून व्यावसायिक प्रयोजनासाठी भाडेपट्ट्याने घेतले होते। या गाळ्यावरच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा चरितार्थ चालतो। कर्जाचा बोजा व कराराची नियमित परतफेड या व्यवसायाच्या जीवावर व्यापाऱ्यांनी बँक आणि पतसंस्थांकडून मोठे कर्ज काढले आहेत। तसेच पालिकेचा सर्व कर व्यापारी वेळोवेळी नियमितपणे भरत आलेले आहेत। पालिकेने गाळे रिकामे करण्यापूर्वी व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनाची किंवा पर्यायी व्यवसायाची कोणतीही सोय केलेली नाही। अचानक गाळे काढून घेतल्यास व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान होऊन त्यांच्यावर थेट उपासमारीची वेळ येईल अशी गाळेधारकांनी आपल्या बाजूने भावना व्यक्त केली आहे। प्रेक्षकांनो, हेच का संगमनेर नगरपालिकेचे विकासाचे मॉडेल? पालिकेच्या या नोटीसनंतर गाळाधारक आणि संगमनेरच्या नागरिकांमधून नगरपालिकेच्या एकूणच कारभारावर आणि भूतकाळातील बांधकामावर तीक्ष्ण प्रश्नाची तोफ डागली जात आहे। पहिले म्हणजे बांधकामाचा खर्च बोगस होता का? जर एखादी RCC दुमजली इमारत अवघ्या 25 ते 30 वर्षातच पाडण्याच्या लायकीची होत असेल तर तात्कालीन नगरपालिकेने बांधकामावर केलेला लाखो करोडचा खर्च बोगस होता का? हा जनतेच्या पैशाचा अपव्यय नाही का? तर 2, केवळ 25 वर्षाचेच आयुष्य कशासाठी? सार्वजनिक इमारतीचे आयुष्य किमान 50 ते 100 वर्ष असणे अपेक्षित असताना संगमनेर नगरपालिका केवळ 20-25 वर्षाचा विचार करून निकृष्ट दर्जाचे बांधकाम करत होती का? जर इमारतीचे आयुष्य 25 वर्षाचे होते तर त्याचा खर्चही तितकाच कमी असायला हवा। मग एवढी बिले कशी काढली गेली? तर हेच का पालिका 2.0चे आश्वासन? एकीकडे शहरात विकासाचे मॉडेल आणि नगरपालिकाच्या 2.0च्या गप्पा मारल्या जात असताना जुन्या स्थानिक व्यापाऱ्यांना रस्त्यावर आणणे हा कुठला विकास असा संतप्त सवाल सर्व गाळाधारकांनी केला आहे। निकृष्ट बांधकाम करणाऱ्या तत्कालीन ठेकेदार आणि अधिकाऱ्यावर कारवाई का केली जात नाही असाही सूर निघत आहे। प्रेक्षकांनो, एकूणच काय तर आगामी पावसाळ्याचे कारण पुढे करत नगरपालिका इमारत खाली करण्याच्या भूमिकेवर ठाम आहे, तर दुसरीकडे कुटुंब वाचवण्यासाठी व्यापारी कोणत्याही थराला जाण्यास तयार आहे। प्रेक्षकांनो,
आता या प्रकरणात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील काय मध्यस्थी करतात आणि हक्काच्या व्यापाऱ्यांना न्याय मिळवून देतात का, याकडे संपूर्ण संगमनेरकरांचे लक्ष लागून आहे. बघा, व्यापाऱ्यांनी, गाळाधारकांनी काय भावना व्यक्त केलेली आहे. न्यूज NMPच्या माध्यमातून प्रतिनिधी रफिक सौदागरसह शौकत पठाण, संगमनेर. आम्ही आज नगरपालिकेने आम्हाला तारीख 14/5/2026 रोजी नोटीस दिली का नेहरू गार्डन शॉपिंग सेंटर माळीवाडा संगमनेर येथील आम्ही गाळेधारक आहोत. नगरपालिकेने आम्हाला अशी नोटीस दिली की इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट नकारात्मक अहवाल नकारात्मक आल्याकारणाने गाळा नगरपालिकेने आमच्या नगरपरिषद ताब्यात द्यावा अशा नोटीस आम्हाला नगरपालिकेने 14/5/2026 दिलेले आहे. वास्तविक सदरचे गाळे हे नगरपालिकेने 25 ते 30 वर्षापूर्वी बांधलेले आहे. 25 ते 30 वर्षामध्ये RCC कन्स्ट्रक्शन खराब होतच नाही. आपण आपलं स्वतःचं जर घर बांधलं तर आपण दर 25 वर्षाला घर बांधत नाही. 25 ते 30 वर्षामध्ये RCC कन्स्ट्रक्शन खराब होऊ शकत नाही. आज त्यांनी जो ऑडिट जे केलं हे सगळं मॅनेज ऑडिट केलेले, त्याच्यामुळे आमचे व्यवसाय मोडकळीला आलेले. सदर व्यवसायाच्या जीवावर आम्ही मोठमोठ्या बँका पसरतो, मोठमोठं कर्ज घेतलेले. त्या व्यवसायावरच आम्ही आमची कर्जाची परतफेड करतो. आमच्या कुटुंबात चरितार्थ आम्ही केलेली त्या व्यवसायावरच अवलंबून आहे. असं नगरपालिकेनं असं असताना देखील नगरपालिकेनं अचानक आम्हाला 15 दिवसाची नोटीस देऊन गाड्या आमच्या ताब्यात द्यायची मागणी केलेली आहे. नगरपालिकेच्या ताब्यात देण्याची मागणी केली आहे. नगरपालिकेचे कृत्य आमच्या व्यवसाय नगरपालिकेचे कृत्य अत्यंत बेकायदेशीर आहे. अहवाला नगरपालिकेने एकदम मॅनेज स्ट्रक्चर ऑडिट अहवाल केलेला आहे. हा स्ट्रक्चर अहवाल मुळात चुकीचा आहे. 25 ते 30 वर्षात कुठलंच RCC कन्स्ट्रक्शन खराब होत नाही. आणि RCC कन्स्ट्रक्शन जरी खराब झालं असेल तर हे काम कोणत्याही इंजिनियरने केलं त्याच्यावर पहिली कारवाई करण्यात यावी आणि मगच हे गाडी आमच्याकडून खाली करून मागावी. आता गाळे खाली करणार तुम्ही का, याच्यावर तुमचं काय पुढचं पाऊल काय? आम्ही गाळे खाली करणार नाही. आम्ही योग्य वेळी योग्य त्या प्रशासकीय यंत्रणेकडे जाऊन याबाबत दाद मागणार आहे. आम्ही गाळे खाली कोणत्या परिस्थितीमध्ये आम्ही गाळे खाली करणार नाही. आमची व्यवसाय याच्यावर अवलंबून आहे. आम्ही कर्ज काढले बँका पसरून कसं कर्ज भरायचे, आम्ही कुटुंबाचा चरितार्थ कसा चालवायचा आम्ही. आमच्या मुलावालांचे काय लग्न कार्य व्हायचे अजून ते आमच्या व्यवसायाच्या जीवावर सगळं चालू आहे. आणि जे डिपॉझिट घेतलेले प्रत्येक गाळाधारकाने 2 लाख 3 लाख या पद्धतीने डिपॉझिट जमा केलेले. या डिपॉझिटचा कुठल्याही प्रकारचा आम्हाला तर मोबदला मिळतच नाही, परंतु त्या बदल्यात आमच्याकडून घरपट्टी घेतली जाते, भाडे घेतले जाते. आणि याचबरोबर त्यांनी आता आम्हाला जे GSTचं बिल पाठवलेलं आहे तर तुम्ही GSTचं बिल भरा. प्रत्येक गाळाधारकाला जवळजवळ 1 लाख रुपये 1.5 लाख रुपये या पद्धतीने GST आकारलेला आहे. ही एकदम अन्यायकारक भूमिका नगरपालिकेने घेतलेला आहे. हा जो काही 2.0चा जो बोर्ड लावलेला आहे हा आमच्यावर अत्यंत अन्यायकारक झालेला आहे. 2.0 आणि हे गाळे अशा पद्धतीने बांधलेले आहेत तर त्या पद्धतीने जर तुम्ही जर एकंदर कोणी जर नागरिकांनी बघितलं तर हे कोणी म्हणू शकत नाही की हे पडण्याच्या स्थितीत आहे. हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने मॅनेज करून हे गाळ्यांची जी कारवाई चालवलेली आहे. संगमनेरमधील सगळ्या नगरपालिकेचे गाळे ज्या पद्धतीने त्यांना पाडून पुन्हा बांधायचे किंवा त्यांना आर्थिक लूट संगमनेराकडून करायची आहे हे याच्यातून सर्व संगमनेरकरांनी बोध घ्यावा. अशा आम्हाला सर्वांना अशा एका यातून काहीतरी मार्ग काढावा आणि आम्हाला ह्या गाळ्यातून आम्ही कोणत्याही परिस्थितीत बाहेर पडणार नाही.